रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कशी शिरतात आणि कसे बाहेर येतात. रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे. कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष मी हार्बरने प्रवास करायचो, त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला त्या ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर ती सगळेजण जे प्रवास करत असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असतं किंवा काही बाबा असे काही विलक्षण आहे ते सगळं. बरेचदा प्रवासी तक्रार करतात, खूप एक डेंजर कर्व आहे तिथं, म्हणजे बरेचदा 2 गाड्या आणि त्यामुळे कर्व बसल्यामुळे 2 जेव्हा लोकल क्रॉस करून होते ठीक आहे, रस्ते गेली बरोबर लटकतात त्यावर. हे काय नव्याने हा काऊन निर्माण झालाय हे माहिती आहे ना लोकांचं, कळलं का? रेल्वे मंत्री म्हणून काय करतात? आता हे सगळं आनंद आहे त्याचा. रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा कशाला द्यावा? जावं तिकडे बघावं काय चाललंय ते, सुधारावं. रेल्वेची संख्या वाढत नाही. अहो तुम्ही एकदा मुंबईच्या रेल्वेमध्ये प्रवास करून बघावं, मग तुम्हाला कळेल मी काय म्हणतो. ऍडमिनिस्ट्रेशनचं म्हणणं एसी लोकलला होती, फिजिबल वाटतं. अहो कसे माणसं राहतील आतमध्ये रूम भरून भरतील, किती गर्दी असेल कल्पना आहे का तुम्हाला? म्हणजे त्याची एक जागा बाबा बाहेर पडण्यासाठी पाहिजे, एक जागा आत जाण्यासाठी पाहिजे, काही नाही. जिथनं बाहेर पडतायत तिथनंच आत जातायत. तर ज्याला उतरायचंय तोच परत पुढच्या स्टेशनवर जातोय. आता जो अपघात झाला त्यावेळेस तिथं सुविधा पण मदत कार्य पण लवकर पोहोचलं नाही. मागे पण नाही का तुम्हाला आठवत असेल की त्याच्यावरती आंदोलन झालं होतं, त्या ब्रिजमध्ये सगळे पडला होता आणि सगळं झालं होतं. सगळ्या ठिकाणी हे माणसाची किंमतच नाही हो आपल्याकडे देशात. सकाळी घरी गेलं तर संध्याकाळी येईल का नाही माहित असतं. याचं कारण माणसाची किंमत नाहीये. हीच गोष्ट जर समजा जगात कुठेही घडली असली ते कसे बघतात त्याच्या गोष्टींकडे? आपले हे सगळे जातात ना आता परदेशामध्ये जातात, सगळे जग बघून येतात. मग हे सगळे मंत्री संत्री जे जातात ते काय नक्की घेऊन येतात? तिकडची रेल्वे तुम्ही आणू नका, बाकी विचार तरी आणा, तोही नाहीये. फ्रस्ट्रेटिंग आहे.